नेक्स्ट वीकेंडपर्यंत आपलं सुपरवाइज लर्निंग संपून जाईल. ठीक आहे, तर त्या हिशोबाने प्रॅक्टिस करा. झाले का मग आता प्रोजेक्ट झाले असतील ना? झालं का? झालं. ठीक आहे. ठीक आहे, काल आपण डिसिजन ट्रीबद्दल बघितलं होतं की व्हॉट इज अ डिसिजन ट्री, काय आहे ते. इट्स अ सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम. सुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम म्हणजेच काय? त्याच्यामध्ये लेबल्ड डेटा आहे. ठीक आहे, कसं वर्क करतं ते तोपर्यंत वाचला असता ड्राफ्ट समोर आहे. हाऊ इट वर्क्स सिम्पल करून ठेवलं एकदम मी इथे बघा. इट ब्रेक्स डाऊन डेटा सेट इंटू स्मॉलर अँड स्मॉलर सबसेट बाय आस्किंग अ सिरीज ऑफ बायनरी क्वेश्चन्स, येस ऑर नो. काल आपण ते एक्झाम्पलमध्ये बघितलं. म्हणजेच काय, तुमच्या संपूर्ण डेटाला तोडत जात होतो. ठीक आहे, हे सगळं बॅकएंडला होतं. ठीक आहे, हां, तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता सगळं, कसं तोडतंय, काय तोडतंय, कुठल्या स्प्लिट, कुठल्या फीचरवर तोडतंय. यू कॅन डू एव्हरीथिंग. ठीक आहे, कशावरती? येस अँड नो पॅटर्न्समध्ये. ठीक आहे, इन सिम्पल वर्ड इट स्प्लिट्स द डेटा बेस्ड ऑन पॅटर्न्स अंटिल इट रिचेस अ लीफ. लीफ नोड कुठला आपला? फायनल, लास्ट वाला. इट इज गुड. डिसिजन नोड. द प्रेडिक्शन इज द ॲव्हरेज मीन ऑफ ऑल टार्गेट व्हॅल्यूज इन दॅट लीफ. ठीक आहे, आता हा कुठला आहे रे डिसिजन ट्री? रिग्रेसर का? आपण क्लासिफायर बघितलं ना. सेमच आहे, कोड पूर्ण सेम आहे, फक्त काय चेंज होतं? नेम आणि डेटा तर चेंज होईल. नेम आणि इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स चेंज होतील. विसरला. ठीक आहे, आणि कसं घेतं रे लास्टचं ॲव्हरेज? कसं घेतं? इन द प्रेडिक्शन इज द ॲव्हरेज मीन ऑफ ऑल टार्गेट व्हॅल्यूज इन दॅट लीफ. लीफ नोडमध्ये काय आहे? फायनल डिसिजन. तर मग रिग्रेसर कसा काम करतो? ह्या ज्या लीफ नोड्स आहे या सगळ्या लीफ नोड्सचा एक ॲव्हरेज घेतो. तो ॲव्हरेज म्हणजे काय असतं? आपलं फायनल प्रेडिक्शन. त्या ॲव्हरेज का घेतो? कारण हा काय आहे? डिसिजन ट्री रिग्रेसर आहे. क्लासिफायर असला असता तर सगळ्यात जास्त जर पॉझिटिव्ह असेल तर मग प्रेडिक्शन काय दिलं असतं? पॉझिटिव्ह. सगळ्यात जास्त नेगेटिव्ह असलं असतं तर नेगेटिव्ह. ओके, चलो. रूट नोड, द स्टार्टिंग पॉईंट कंटेनिंग द एंटायर डेटा सेट. स्प्लिटिंग, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग अ नोड इंटू टू सब नोड्स बेस्ड ऑन फीचर कंडिशन. एक्झाम्पल प्राईस. ही आपण कंडिशन दिली आहे. ठीक आहे, याच्यानुसार तुमचा डेटा स्प्लिट होणार. ठीक आहे, इंटरनल नोड. इंटरनल नोड काय काढली असेल? अ नोड दॅट स्प्लिट्स फर्दर बेस्ड ऑन अ डिसिजन. एका पर्टिक्युलर डिसिजनवरती तो स्प्लिट होईल. आणि फायनल काय? द फायनल नोड दॅट डज नॉट स्प्लिट. लीफ नोड स्प्लिट होते का? नाही. इट प्रोव्हाइड्स द न्यूमरिकल प्रेडिक्शन्स. The goal is to make the number in each leaf as similar as possible. ठीक आहे, डिसिजन ट्रीमध्ये इम्प्युरिटी काय असते? ठीक, इट इज मेजर्ड बाय व्हेरियन्स ऑर मीन स्क्वेअर एरर. इम्प्युरिटीचा गोल काय? इम्प्युरिटी म्हणजे काय? त्याचं मेन काम काय? द गोल इज टू मेक द नंबर्स इन ईच लीफ ॲज सिमिलर ॲज पॉसिबल. म्हणजे काय? तसं तर आपण करतोच आहे मीन घेऊन. त्याचं मेन काम काय आहे? जर इथे सगळ्या लीफ नोडमध्ये 2.2, 2.4, 2, 3 असं असेल तर प्रत्येकाला 2.4च्या ह्या सिमिलर रेंज स्पॅनमध्ये आणायचं. ठीक आहे, आता इम्प्युरिटी मेजर्स गिनी एंट्रोपी अँड MSE. ठीक आहे, डिफरंट एक्सेल शीट्स. हे बघ, मी ते इंटरव्ह्यू टिप पण आहे. इन रिग्रेशन वी डोंट यूज गिनी ऑर एंट्रोपी. आता जेव्हा डिसिजन ट्री क्लासिफायर असेल तेव्हाच गिनी आणि एंट्रोपी असे टर्म्स इंट्रोड्यूस होतील. डिसिजन ट्री रिग्रेसरमध्ये आहे का? नाही. तुम्ही जर कुठला कंटिन्युअस प्रेडिक्शनवाला प्रोजेक्ट केला आहे आणि त्यासाठी तुम्ही डिसिजन ट्री वापरला आहे, जो फक्त आता या प्रोजेक्टसाठी वापराल, जर तुम्ही वापरला आहे तर त्याच्यात चुकून बोलू नका. त्यांनी जर विचारलं की व्हॉट वॉज द गिनी अँड एंट्रोपी अँड हाऊ डिड यू फाइंड दॅट, जर तुम्ही रिग्रेशन केलं तर यू कॅन्ट से दॅट. तुम्ही काय बोलू शकता त्याला? सर,
Gini and entropy, we don't use it in regression. They are used in classification. आलं होतं का कोणी? ठीक आहे. We use variance reduction. A split is considered good if the result in groups where the numbers are very close to each other. सोडा. Very important. हायपर पॅरामीटर ट्युनिंग. हे एवढं समजून गेलं झालं. हायपर पॅरामीटर मी काल एक तुम्हाला रफ एक्झाम्पल दिलं होतं वेन्सडेला. एक रफ एक्झाम्पल दिलं होतं. काय करतं हायपर पॅरामीटर ट्युनिंग? मॉडेल ट्युनिंगच आहे हे. काय करतं? ओव्हरफिटिंग काय? अंडरफिटिंग? ओव्हरफिटिंग म्हणजे तुमचा जो मॉडेल आहे आपण ट्रेन करतोय ना 80%वर, तर तो खूप जास्त ट्रेन होऊन जातो आणि टेस्ट ज्याच्यावर करतो त्याच्यावर चांगलं प्रेडिक्ट करत नाही. त्यालाच या कंडिशनला काय म्हणतात? ओव्हरफिटिंग. मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. लिहा. ओव्हरफिटिंग. मॉडेल रन्स गॅरंटीड क्वेश्चन. डिफरन्स बिटवीन ओव्हरफिटिंग अँड अंडरफिटिंग. असे मी जे क्वेश्चन्स सांगतोय ते क्वेश्चन्स असे जे मी म्हणतो ना ते येतीलच. तसे ना एक तुमच्या नोटबुकमध्ये लास्ट पेजला असं लिहून ठेवा. हे दोघं का आले नाही आज? ओव्हरफिटिंग अँड अंडरफिटिंग. ओव्हरफिटिंग काय करते? टू वेल फ्रॉम द ट्रेनिंग डेटा अँड परफॉर्म्स पुअर ऑन येस किंवा अनसीन डेटा. काय झालं दीपांशू? मॉडेल लर्न्स टू वेल फ्रॉम ट्रेनिंग डेटा ठीक आहे. आणि अंडरफिटिंग म्हणजे काय? मॉडेल ट्रेन होण्यासाठी जो डेटा आहे तो कमी पडतोय. कळलं का? तुमच्या भाषेत कसं लिहाल आता? ओव्हरफिटिंग काय? मॉडेल लर्न्स ट्रू वेल. Model is too simple. Correct. It cannot capture patterns. That's why predictions करू शकणार नाही तो. Correct. ओव्हरफिटिंग कळलं काय? अंडरफिटिंग? दोघांचा डिफरन्स विचारतील. सगळ्यात मेन इम्पॉर्टंट अगेन इंटरव्ह्यू क्वेश्चन, हाऊ टू प्रिव्हेंट ओव्हरफिटिंग. काय? हाऊ टू प्रिव्हेंट ओव्हरफिटिंग. आता लक्ष द्या. ही जी ओव्हरफिटिंग आहे दॅट इज बिन कोण आहे? कोण आहे? या की म्हणा मग. मला पण आलं म्हणा मग. ठीक आहे. ओव्हरफिटिंगला प्रिव्हेंट करणं. मला एक सांगा, जर ओव्हरफिटिंग झाली आहे तर तुमचे प्रेडिक्शन्स करेक्ट येतील का? करेक्ट. मग आपल्याला आणि मोस्टली होतेच तर आपल्याला ओव्हरफिटिंग प्रिव्हेंट करावं लागते. करेक्ट.
ओव्हरफिटिंग प्रिव्हेंट करावं लागते. ते प्रिव्हेंट कशाने होतं तर ते हायपर पॅरामीटर्सने प्रिव्हेंट होतं. त्यालाच ह्या प्रिव्हेन्शनला आपण काय म्हणतो, हायपर पॅरामीटर ट्युनिंग. लिहा. कुठे होता? कुठे? नाशिकला. कसले पेपर? अरे वा, क्लिअर झाला तर मला सांग. लय गरज पडते मला रेल्वेची. हां, असं नाही आहे. ओव्हर फिटिंग म्हणजे तुमचा मॉडेल आहे ना, तो याच्यावरच जास्त शिकून जातोय की फक्त शिकतोय. तो जो मेन त्याचं काम काय प्रेडिक्ट करणं, ते करतच नाही आहे ना ओव्हर फिटिंग झाल्यामुळे. असं नाही आहे की तुमचा प्रश्न काय होता, तुम्ही जेवढं जास्त प्रॉपर ट्रेन केलं. कसं करतात जेवढं जास्त प्रॉपर ट्रेन कसं करताय? स्प्लिट ते एकच आहे आपल्याकडे, त्याच्या व्यतिरिक्त काय करू शकाल? चल तुम्ही दुसरी स्प्लिट वापरली, त्याच्या व्यतिरिक्त काय करा? तो तर तेवढाच समजेल ना. करेक्ट. ते आपण त्याला आपण हात नाही लावू शकत, बट आपण त्याला कॉन्फिगरेशन सेटिंग्ज आपण करू शकतो. करेक्ट. त्या सेटिंग्स काय याच्याने तुमचं आन्सर नीट कळालं का? तुमचं काय म्हणणं आहे, आपण जेवढं जास्त ट्रेन करू तेवढं तो चांगला प्रेडिक्ट करेल. पण आपल्याकडे ट्रेन करायला आपण स्प्लिट वापरतो. स्प्लिट तर तशीच राहणार आहे. एक्स ट्रेन, एक्स टेस्ट, वाय ट्रेन, वाय टेस्ट, ट्रेन टेस्ट स्प्लिट झालं ओव्हर. चल तुम्ही दुसरी स्प्लिट वापरली, त्याच्यावरनं करून बघलं तरी ओव्हर फिटिंग होते. करेक्ट ना. ठीक आहे. ओव्हर फिटिंग ही मोस्टली होतेच. ठीक आहे. त्यासाठीच तुम्हाला आता तुमच्या कोडमध्ये हायपर पॅरामीटर ट्युनिंग पण एक कन्सेप्ट ॲड ऑन होईल. ठीक आहे. आता हायपर पॅरामीटर्स काय आहे? हायपर पॅरामीटर्स आर सेटिंग्स वी चूज बिफोर ट्रेनिंग टू प्रिव्हेंट ओव्हर फिटिंग. काय समजलं का? हां, तसं चेकलिस्ट तर नाही, बट ठीक. हायपर पॅरामीटर्स आर सेटिंग्स वी चूज बिफोर ट्रेनिंग टू प्रिव्हेंट ओव्हर फिटिंग. म्हणजेच काय, या अशा काही सेटिंग आहे ज्या आपल्याला ओव्हर फिटिंग व्हायला हेल्प करत आहे ट्रेनिंगच्याच आधी. समजलं? ट्रेनिंग नंतर पण वर्क्स, बट ते तसं होत नाही. ठीक आहे. याच्यात ग्रिड सर्च सी व्ही आहे, बऱ्याच गोष्टी आहे. ठीक आहे. नंतर ट्री इज टू कॉम्प्लेक्स. ओव्हर फिटिंग म्हणजे काय? टू कॉम्प्लेक्स. अरे तसंच अगेन वन मोर थिंग, याच्याप्रमाणे डिसिजन टू रिग्रेसर प्रमाणे. आणि अंडर फिटिंग म्हणजे काय? ट्री इज टू सिम्पल. तेच तर मी सांगितलं, मॉडेल इज सिम्पल. ठीक आहे. आता हायपर पॅरामीटर्स बघा कुठले कुठले असतात. व्हेरी इम्पॉर्टंट, जे मी मार्क करतोय. मॅक्स डेप्थ सगळ्यात मेन. मॅक्स डेप्थ काय आहे? मॅक्झिमम लेवल ऑफ ट्री. मिनिमम सॅम्पल स्प्लिट. मिनिमम सॅम्पल स्प्लिट हे सेकंड आहे. हे काय करतं? हे अरे आता हे आहे तुमच्याकडे, पाठवलंच आहे, घरी जाऊन लिहा. थोडं काही काही हे आहे ना, कशाला वेळ वाया घालवता, समजून घ्या. मिनिमम सॅम्पल स्प्लिट हे काय करतं? मिनिमम रोज रिक्वायर्ड टू अलाव अ स्प्लिट. मिनिमम सॅम्पल लीफ. मिनिमम रोज रिक्वायर्ड टू एक्झिट इन अ लीफ. हे तुम्ही कॉन्फिगरेशन हे कसं टाकताय ते फक्त हे समजून घ्यायचं आहे. मॅक्स डेप्थ. ठीक आहे. मॅक्स फीचर्स हे काय? नंबर ऑफ फीचर्स टू बी कन्सिडर्ड फॉर द बेस्ट स्प्लिट. स्प्लिट करण्यासाठी कुठले बेस्ट फीचर, त्याचे एक्झाम्पल दिले, स्क्वेअर रूट आणि लॉग ऑफ 2. आणि रँडम स्टेट काय करतं? एन्श्योर द मॉडेल प्रोड्युसेस सेम रिझल्ट एव्हरी टाईम. हे आपण बघितलं पूर्वी. रँडम स्टेट 42 मध्ये काय बघितलं होतं? सेम स्प्लिट एव्हरी टाईम. इथे सेम रिझल्ट एव्हरी टाईम दिसेल. आपल्या काल कोडमध्ये पण होतं. डिसिजन ट्री जेव्हा मॉडेल बिल्ड केला त्याच्या बाजूला आपण रँडम स्टेट पण डिक्लेअर करत होतो. तर त्याचा अर्थ कळला का आज काय आहे? समजतंय का महेंद्र? का नाही? नाही समजत आहे. कळतंय मला चेहऱ्याकडे पाहून. नाही समजत आहे. थेअरी थोडी करावं लागते इंटरव्ह्यूसाठी, नाही तर मग म्हणून तरी मी थोडं थोडंच लिहून देतोय तुम्हाला. चलो ठीक आहे, मग जाऊ द्या. डेट हे पाहू आपण, कोड पाहू.
दिसतोय? दिसतोय का आता? ठीक आहे, चलो. काय डेटा सेट आहे इथे? करंट मंथच्या सेल्स, मार्केट स्पेंड, डिस्काउंट पर्सेंट, फेस्टिवल सीझन. आता 0011 म्हणजे काय? याची झाली ऑलरेडी लेबल एन्कोडिंग या डेटाची. काय म्हणजे इथे काय असेल? येस नो, येस नो. ठीक आहे. स्टॉक अवेलेबल, प्रिव्हियस मंथची डिमांड किती होती आणि नेक्स्ट मंथच्या सेल्स किती. तर टार्गेट कॉलम काय आपला? आपल्याला काय करायचं आहे? नेक्स्ट मंथच्या सेल्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, चला. नेक्स्ट मंथ सेल्स म्हणजे चलो फर्स्ट बिफोर दॅट एसकेलन डॉट मॉडेल सिलेक्शन ट्रेंड टेस्ट स्प्लिट करावंच लागेल. एसकेलन डॉट ट्री, डिसिजन ट्री, रिग्रेसर. का बरं रिग्रेसर? कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करायचं म्हणून रिग्रेसर. जर सेल होऊ शकतो का नाही तर क्लासिफायर. व्हेरी गुड. एसकेलन डॉट मॅट्रिक्स. आता इथे मीन ॲब्सोल्यूट एरर का? अगेन रिग्रेशन. हे रिग्रेशनच्या आहेत ना सर्व. तुम्हाला बोललो होती इव्हॅल्युएशन, मॉडेल इव्हॅल्युएशन एकदाच शिकू. पूर्ण मशीन लर्निंगसाठी सेम आहे ते. ठीक आहे, मग आपण लिहिलं आहेत कशासाठी कुठल्या. इथे काय केलं? बाकी सगळे एक सोडून हे आपण केलं यार. आता खूप म्हणजे आता पलीकडे गेलं. इथे काय रे? हा इथपर्यंत तर कोड पाठवून गेला असेल. जर कोणी मॉडेल बिल्ड करायला लावलं तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तर बिल्ड करू शकाल ना. आता हे एवढ्या दोन इम्पोर्ट बोलताना मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये, जस्ट से वन थिंग, येस सर आय नो द कम्प्लीट आर्किटेक्चर अँड सिंटॅक्स of the entire code of model building, but while making it scalable and for quicker production of the code, I would require Copilot. किती हलक्यात हे होत आहे. ठीक आहे, तो म्हणेल आर्किटेक्चर लिहून दाखव. आता आर्किटेक्चर म्हणजे हा कोडच लिहिला, संपला. एक लिहून द्यायचं df डॉट हेड. मी असंच लिहिलं होतं, df डॉट हेड लिहून घेतलं. सर इथे आम्हाला एक कॉलम आला, असा टेबल काढून दाखवला. ठीक आहे, याच्यातला हा कॉलम दाखवला, हा टार्गेट कॉलम आहे. फर्स्ट लेट स्प्लिट इट एक्स वाय. म्हटलं डी एफ डॉट ड्रॉप त्या कॉलम नेम कॉमा x1 हे करून दिलं आणि वायमध्ये टार्गेट कॉलम हे करून दाखवलं. नंतर स्प्लिट केलं. म्हटलं काय म्हणतं त्याला, फ्रॉम एसकेलन डॉट मॉडेल सिलेक्शन. म्हटलं मी एक तर बोलताना बोलायचं ट्रेंड टेस्ट स्प्लिट इफ द डेटा इज ऑफ टाईम सिरीज स्लॅश टाईम सिरीज स्प्लिट. त्यापैकी मी कुठलीही वापरेल. एक्स ट्रेंड, एक्स ट्रेस, वाय ट्रेंड, वाय ट्रेस. त्याला इथेच कळून जाईल की याला येतं मॉडेल बिल्ड. ठीक आहे, आहे मशीन लर्निंगचा कोड बसला डोक्यात. सेम लिनियर रिग्रेशनपासून आपण सेम करत आलो आहे. इथपर्यंत जरी केलं तरी गुड. त्याच्यानंतर काय? स्प्लिट. काय नंतर? मॉडेल. करेक्ट. स्प्लिट, फिट अँड प्रेडिक्ट. ठीक आहे. हां, आता त्याच्या आधी आपल्याला मॉडेल कॉल करावा लागतो. करेक्ट. आपण तिथे मॉडेल कुठला कॉल करायचो? लिनियर रिग्रेशन. ठीक आहे, करेक्ट ना. आज तुम्हाला होमवर्क काय असेल माहिती आहे का? हा मी फाईल शेअर करतो, हा डेटा घ्या, तसं कॉपी करा, हाच लिनियर रिग्रेशनवर करून बघा. किंवा आपण जो लिनियर रिग्रेशनचा केला आहे डिसिजन ट्रीवर करून बघा. नाव चेक द डिफरन्स ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. नाही तुम्ही ते फ्रंट एंड करा, तुम्ही सॅटर्डे संडे करा. कळलं होमवर्क काय? याचा लिनियर रिग्रेशन सोबत, लिनियर रिग्रेशनचा याच्यासोबत. ठीक आहे. हां हां मी स्प्लिटिंग टेक्निक्स आपण लिहिल्या आहेत. फीचर इंजिनिअरिंग डिटेलमध्ये शिकवली होती म्हणून मी लिहिल्या आहेत का? लिहायला लावलं होतं. ही पहिली स्प्लिट आहे. अजून एक प्रकारची स्प्लिट असते टाईम सिरीज स्प्लिट.
टाईम सिरीज स्प्लिट आपण कधी वापरतो ते पण लिहिलं होतं, आठवतं का? तर मी आता तुम्हाला सांगताना सांगितलं की इंटरव्ह्यूअरला तुम्ही सांगू शकता जर तुमचा डेटा टाईम सिरीज रिलेटेड आहे. आता टाईम सिरीज रिलेटेड डेटा काय आहे ते पण तुम्हाला शिकवलं होतं. टाईम सिरीज रिलेटेड डेटा असेल तर तुम्ही कुठली स्प्लिट वापराल? टाईम सिरीज स्प्लिट. नाहीतर मग ट्रेंड टेस्ट स्प्लिट पण काम करते. ठीक आहे. टाईम सिरीज स्प्लिट जेव्हा टाईम सिरीज रिलेटेड डेटा असतो. टाईम सिरीज रिलेटेड डेटा म्हणजे कुठला सजेस्ट? टाइम series related data means continuity according to date or time. असा डेटा ज्याची रेकॉर्डिंग टाईमवरती डिपेंडेंट आहे. टाईम म्हणजे टाईम नाही, डेट. डेट सिक्वेन्स. हां, काही काहीच्या वेळेस टाईम पण असतो, टाईम ऑफ द डे काही काही डेटामध्ये असतात. समजलं का? आता फिट करताना काय, एक्स ट्रेन वाय ट्रेन ट्रेनिंग डेटा फिट करतो ना. आणि प्रेडिक्ट करताना कुठला? एक्स टेस्ट मॉडेल डॉट प्रेडिक्ट एक्स टेस्ट. एक्स का वाय? करेक्ट. अरे वाय टेस्टवर प्रेडिक्ट करतो ना इडियट. एक्स ट्रेन एक्स टेस्ट, वाय ट्रेन वाय टेस्ट. एक्स ट्रेन वाय ट्रेन. एक्स ट्रेन वाय ट्रेननी काय केलं? मॉडेलला ट्रेन केलं. एक्स टेस्टनी काय केलं? प्रेडिक्ट केलं. करेक्ट. त्यानंतर सिम्पल तुमचं मेन ॲब्सोल्यूट एरर वाय टेस्ट वाय प्रेडिक्ट. आता हे वाय प्रेडिक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही एक्स टेस्टला प्रेडिक्ट केलं आहे. आले तुमचे एरर. मेन ॲब्सोल्यूट एरर किती आला? 22. व्हेरियन्स खूप आहे. बघ रे, 390 प्लस 22 कर. म्हणजे थोडं इकडे तिकडे. आणि 235 मायनस 22 कर. थोडं इकडे तिकडे. ठीक आहे, समजलं का? हां, कोण आलं एवढं लवकर? हे फक्त सिम्पल मॉडेल केलं आपण, थोडं डिटेलमध्ये ट्युनिंगमध्ये. समजलं इथपर्यंत? डिसिजन ट्री काही वेगळा आहे नाही, सिम्पल. ठीक आहे. लिनियर रिग्रेशन लिहून काढा पूर्ण. तुमच्याकडे माझे नोट्स आहे, ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स आहे, एवढा प्लॅटफॉर्म आहे. एक नोटबुक बनवा खास मशीन लर्निंगसाठी. पहिला पॉईंट लिनियर रिग्रेशन काय, कसं कसं काय सगळं. सेकंड डे लॉजिस्टिक, थर्ड डे डिसिजन ट्री, फोर्थ डे रँडम फॉरेस्ट लिहून टाका. त्याच्या आदलं मग त्याच्या आधी मग एक बुक असेल तुमच्याकडे, त्याच्यात डेटा प्री प्रोसेसिंग पूर्ण लिहा. नमपाय, पांडा, सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब, फीचर इंजिनिअरिंग, फीचर एक्स्ट्रॅक्शन, लेबल एन्कोडिंग, फीचर स्केलिंग पूर्ण. काय डिटेल नोट्स बनते. मी कशा त्या दिवशी तुम्हाला दाखवल्या, अशा डिटेल नोट असल्या ना तुम्हाला अभ्यास करायला पण पटपट जातं. ठीक आहे, चलो. नेक्स्ट थिंग वी विल स्टडी again we are using the same data. फक्त डिसिजन ट्री रिग्रेसर नंतर इथे काय केलं आपण? मॉडेल कॉल केला. अरे इथे इकडे वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट केलं. ठीक आहे. हे असते तुमची हायपर पॅरामीटरची ग्रीड. ठीक आहे. कंपनीमध्ये वर्क कसं होतं माहिती आहे का? तुमचा मॉडेल ऑलरेडी बनलेला असतो, डिपेंड करतं प्रोडक्ट बेस्ड आहे का कसं आहे. ठीक आहे. जसं एराचं होतं,
की तुमचा ऑलरेडी पण ठीक आहे, चले समजून घ्या. ही ग्रीड काय आहे, हायपर पॅरामीटर ही ग्रीड काय आहे. या ग्रीडमध्ये बघा मॅक्स डेप्थ म्हणजे काय लिहिलं होतं मी, सांगितलं होतं तुम्हाला. मॅक्झिमम लेवल ऑफ डी त्या याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आहे, ड्राफ्टमध्ये आहे. मिनिमम सॅम्पल स्प्लिट, मिनिमम लिव्ह स्प्लिट, मॅक्स फीचर्स, हे बघा स्क्वेअर रूट आणि लॉग 2. ठीक आहे. आता तुम्ही विदाऊट हे पण तुमचा मॉडेल रन होईल का नाही, होईल. करेक्ट. याच्याने काय होईल, नाव यू गॉट इट. कळलं का. आणि याचा सिंटॅक्स कसा आहे रे, सिम्पल. एक व्हेरिएबलचं नेम दिलं, करेक्ट. कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही तुमचा की व्हॅल्यू पेअरमध्ये लिहिलं आहे डिक्शनरी सारख्या. की कोलन व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू. आता हे तुमच्यावरती आहे, तुम्ही क्रायटेरिया नका टाकू, तुम्ही फक्त मॅक्स डेप्थ टाका, तुमच्यावरती आहे. समजलं पाहिजे. ठीक आहे. ओके. कंपनीजमध्ये बघा काय होतं, जसं आमच्या कंपनीमध्ये आम्हाला एक ग्रीड यायची. काय यायची, एक ग्रीड यायची. त्या ग्रीडमध्ये या सगळ्या व्हॅल्यूज लिहिलेल्या असल्याचं, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज होत्या लिहिलेल्या. आमचं काम होतं फक्त ते स्क्रिप्टमध्ये टाकणं आणि परत पुश करणं. ॲज अ डेटा सायंटिस्ट असे काम होतं. म्हणजे यायचं प्रोजेक्ट्सवरती की चलो क्लायंट म्हणतो की नाही माझे हे प्रेडिक्शन्स नाही येतात बरोबर, जो काम करायचं. जे आमचे जे सिनियर लोक होते, ज्यांना ऑलरेडी आहे एक्सपिरियन्स, ठीक आहे, त्यांचं इतकं शार्प चालायचं की हे कॉन्फिगरेशन्स पाहिजे, हे ॲड अपडेट करा. आपल्याकडे ग्रीड आली, ओके गॉट दिस ग्रीड. त्याच्यामध्ये सांगितलं आहे मॅक्स डेप्थ एवढी ठेवायची, एवढी ठेवायची, एवढी ठेवायची, एवढं ठेवायचं. चलो मग लगेच शोधायची ती स्क्रिप्ट कुठे, स्क्रोल करून 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 कुठे भेटली. कारण की एका वेळेस किती लोकांचे काम चालू असतं, असं दुसऱ्याचं जर चेंज केलं तर कसं चालेल. ठीक आहे. घेतलं, आली स्क्रिप्ट आली, ओके जस्ट चेंज इट. 2चं 3 केलं, 3चं 4 केलं, कारण की या स्क्रिप्ट ऑलरेडी बनलेल्या असतात. सो दिस इज हाऊ यू वर्क. जसं मी काम केलेलं आहे, अशा स्क्रिप्ट अशा ग्रेड येतात आणि ते चेंज करावं लागतात तुम्हाला ॲज पर इझी अस दॅट. पण ते आधी समजलं पाहिजे ही ग्रेड आहे नक्की कसली, ठीक आहे, काबर चेंज होते. आणि इंटरव्ह्यूमध्ये हे विचारतात की टेल मी इफ युअर मॉडेल इज हॅज स्टार्टेड गिविंग रॉंग प्रेडिक्शन. तुम्ही म्हणाल ओव्हर फिटिंग झाली असेल, मग ओव्हर फिटिंगला तुम्ही डील कसं कराल. हायपर पॅरामीटर्स, कुठल्या हायपर पॅरामीटर्स वापराल. ठीक आहे. तुम्ही प्रोजेक्ट केला आहे, दुसरा क्वेश्चन, गॅरंटी क्वेश्चन. युअर प्रोजेक्ट, लेट्स से युअर मॉडेल टुमॉरो युअर मॉडेल इज गिविंग ओव्हर फिटिंग. ठीक आहे, ओव्हर फिटिंग होते, हाऊ विल यू हँडल इट. सर आय चेंज द कॉन्फिगरेशन सेटिंग्स ऑफ हायपर पॅरामीटर्स, आय ट्यून द मॉडेल वन्स अगेन. ठीक आहे. म्हणजे मग कुठल्या तो मग माझ्यासारखं असतं तर कुठल्या हायपर पॅरामीटर्स ट्यून कराल. सर मेनली देर आर मॅक्स डेप्थ, अजून कुठले आले, मिनिमम सॅम्पल स्प्लिट, मॅक्स फीचर्स. सो दीज आर द थिंग्स विच वी गोण चेंज. लेट्स से इन प्लेस ऑफ मॅक्स फीचर्स इफ देर इज स्क्वेअर रूट आय वुड यूज log of 2 or else I can place both of them. ठीक आहे, करून दाखव. काय काय कोड येतो, की व्हॅल्यू पेअर लक्षात ठेवायची. कधी विचारत नाही हा कोड करून दाखवायला, कधीच नाही याच्यामध्ये. दाखवलं तरी मी सांगून दिलं. ठीक आहे. ग्रीसर सी व्ही उद्या बघू. अँड एक सेकंड, हा रन करून दाखवू का तुम्हाला. एक सेकंड. अरे काय केलं रे आपण, किती होता. ओके. प्रेडिक्टेड 265 ना. 410 साठी होतं. ओके फाईन. तुम्ही कितीसाठी केलं आहे रॅन्सम.
हे आपल्याला उद्या बघायचं. क्रॉस व्हॅलिडेशन काय, ग्रिड सर्च सी व्ही काय, मला त्याच्या डॉक्युमेंट्समध्ये आहे आय गेस. कोड आहे पण काही कामाचं नाही. बाय द वे बिफोर लिव्हिंग वी विल सी सम इंटरव्ह्यू क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे? ग्रिड सर्च सी व्ही एक राहिलं आहे. ठीक आहे, काही नाही, रँडम फॉरेस्टमध्ये कवर करू. नाही तर आज तुमच्या डोक्याच्या वर जाईल ग्रिड सर्च सी व्ही. काही नाही, सोपं आहे. याचे क्रॉस व्हॅलिडेशन केलं ना त्याला ते फिट करतं. सेम कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच्या अलाइनमेंटमध्ये काम होतं. ठीक आहे, काय आहे क्वेश्चन? डू वी नीड फीचर स्केलिंग फॉर डिसिजन ट्री? काय आन्सर? आता बोलून टाकाल. डिसिजन ट्री वापरले, फीचर स्केलिंग केली. नो, डिसिजन ट्री splits data based on thresholds. They do not calculate distance between points, so the scale of the numbers does not affect the split logic. How does a regressor handle the predictions? Once आता आपण शिकलो, once a data point falls into leaf node, the model looks at all the training samples in that specific leaf and calculate their mean. आत्ताच बोललो ना, सगळ्या लीफ नोडचा ॲव्हरेज घेतो आणि ते आपलं प्रेडिक्शन असतं. दॅट मीन इज द फायनल प्रेडिक्शन. त्याने विचारलं डिसिजन ट्री रिग्रेसर कसं काय तुम्हाला आन्सर देतोय? तुम्ही म्हणताय तुझं स्प्लिट करत चालला आहे, कसं काय आन्सर देईल? तर असं आन्सर करायचं, लीफ नोडला जेवढे पण व्हॅल्यूज आल्या त्या सगळ्यांचा तो मीन घेतो, दॅट इज आर प्रेडिक्शन. व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ डिसिजन ट्री? मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ डिसिजन ट्री, दे आर हायली प्रोन टू ओव्हरफिटिंग. म्हणजे इझिली ओव्हरफिट होऊ शकतं. कारण बघा ना किती स्प्लिट्स होत आहेत. ठीक आहे. अ ट्री कॅन ग्रो डीप इनफ टू परफेक्टली मेमराइज द ट्रेनिंग डेटा. काय? पूर्ण डेटाला ट्रेन करण्यासाठी तो खूप डीप पण जाऊ शकतो. ठीक आहे. मग आपण त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय, डेप्थ आपण कमी करून टाकू. त्याची कशी कमी करणार? मॅक्स डेप्थ. आलं का आता डोकं? चाललं का? ठीक आहे. अ ट्री कॅन ग्रो डीप इनफ टू परफेक्टली मेमराइज द ट्रेनिंग डेटा लीडिंग टू पुअर परफॉर्मन्स ऑन न्यू डेटा. असं होत होतं ना, ट्रिक खूप जास्त डीप जात होता, त्याच्याने काय होत होतं, प्रेडिक्शन्सवरती पुअर परफॉर्म होत होता, टेस्टिंग डेटावरती पुअर परफॉर्म होत होता. का बरं? कारण की खूप मोठा ट्री होत चालला होता. आपण काय करायचं, ट्रीला मला एवढं मोठं ऊस द्यायचं नाही, कमी करायचं आहे. काय कराल? मॅक्स डेट लिमिट करून ठेवाल. ठीक आहे. दिस इज वाय वी यूज पर्निंग अँड हायपर पॅरामीटर लाईक मॅक्स डेप्थ. आता पर्निंग म्हणजे काय? रिमूव्हिंग अननेसेसरी ब्रांचेस. लिहून ठेवा. काय दिलं नसेल इथे कुठे? PRUNING. PRUNING. काय? रिमूव्हिंग अननेसेसरी ब्रांचेस. ठीक आहे. पर्निंग कळलं? तर त्यांचं म्हणणं काय होतं रे इथे, दिस इज वाय वी यूज पर्निंग अँड हायपर पॅरामीटर्स लाईक मॅक्स डेप्थ फॉर प्रिव्हेंटिंग ओव्हरफिटिंग. ठीक आहे. अजून एक गोष्ट ओव्हरफिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी पर्निंग लिहून ठेवायची. ठीक आहे. हां, हे जर तुम्हाला विचारलं लिनियर रिग्रेशनमध्ये ओव्हरफिटिंग कशी कराल, तर सांगितलं होतं मी, घरी जाऊन डोकं लावा. चार वेळा बोलून झालंय. काय हे काही का आलं नाही ना इंटरव्ह्यू मध्ये, शांत बसायचं, काही नाही बोलायचं. खूप हे करतात ते, कारण की डेटा सायन्स अशी गोष्ट आहे की बाकी कसं ते फेकू शकतो. हे सायन्स आहे, हे आहे तर आहे, म्हणजे असंच आहे ते, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. दिवस का उजाडला नाही? का बरं? कारण आज पृथ्वी फिरली नाही. लिटरली अशी उत्तर येते ना, हे असं शक्य आहे का? हां, अरे एक्झाम्पल दिला मी. इंटरव्ह्यू मध्ये असतात असे फेकूचंद खूप.
ज्यांना वाटतं आम्हाला खूप येतं, काहीही फेकतं, काही. ह्या example दिला. जो इंटरव्यू में उसने पूछा और आपने को नहीं आता वो क्वेश्चन, शांत बैठलो, मत बोलो. असं पण नाही की त्याच्या याच्यावर मी म्हणतोय की काहीच नको, म्हणजे सपोज लेट्स त्यांनी विचारलंय की तुम्हाला येत आहे पण असं एक्सप्रेस नाही करता येते, हे एक होऊ शकतं. त्यासाठी काही नाही, तुम्हाला कम्युनिकेशनवर लक्ष द्यावं लागेल, ते काही नाही. पण मग एखादी क्वेश्चन जर येतच नाही आहे, एक्सेप्ट करा. सर आय लाईक सर आय कॅन्ट रिकॉल इट ॲट, सर आय हॅव रेड इट इन. एवढं तर डोकं चालेल की हा टॉपिक कुठे वाचला आहे. हां, जर फीचर स्केलिंग आहे तर तुम्ही तो म्हणाल की सर आय हॅव रेड इट इन डीप लर्निंग. मग म्हणून नाही, असे असतात. आय हॅव डीड इट इन डीप लर्निंग. त्याने विचारलं ना व्हॉट इज फीचर इंजिनिअरिंग अँड वाय इज इट इम्पॉर्टंट. नाही येते सांगा ना, एवढंच. येस सर, दॅट इज अ पार्ट ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग बट आय कांट एक्झॅक्टली रिकॉल इट what exactly feature engineering, but it helps in, as it is a part of data pre-processing, it helps in uh, increasing the accuracy of predictions of machine learning model. बघा, कळलं का आन्सरचं डिफरन्स. ते हे ना स्मार्ट टॅक्टिक्स तुम्हाला ना जेवढे तुम्ही इंटरव्ह्यू द्याल ना तेवढी डेव्हलप होईल, कळले. आणि जेवढ्या चांगल्या लोकांकडे इंटरव्ह्यू द्याल तेवढं लवकर डेव्हलप होईल. काही नाही, बोर्डाच्या पेपरला काय काय म्हणणं आहे संदेशचं. अरे पण हे समजलं का, हे मी जे जे सांगतो ना, मी तर चुका केल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या नका करू तुम्ही. खूप झालंय मग नंतर गमतीशीर गोष्ट आहे ही की घरी येऊन आपण चेक करतो की हेच अरे. तर असं तुमच्या, म्हणून असे आन्सर्स रेडी ठेवा. फीचर इंजिनिअरिंग विचारलं, एवढं डेटा सायन्समध्ये काही नाही शिकले, एवढं तर शिकले असतील की फीचर इंजिनिअरिंग इज अ पार्ट ऑफ डेटा प्री प्रोसेसिंग. डेटा प्री प्रोसेसिंग का करतो की मॉडेलच्या प्रेडिक्शनची ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. बस याला फ्रेम करून सांगून द्या. मला एक सांगा, ज्याला ह्या आन्सरपेक्षा जर मी बोललो असतो की नो सर आय डोंट नो, आहे का डिफरन्स जो मी पहिल्या आन्सरमध्ये दिला नाही याच्यामध्ये. नाही तर खरंच मी तो एक्झाम्पल असं दिलं. मी फीचर इंजिनिअरिंग विचारलं होतं, हां इट इज डीप लर्निंग सांगायला लागलं. काय म्हणजे ताळमेळच नाही. म्हणून हे सांगतो काय, जसं जॉग्रफीच्या पेपरमध्ये तुम्ही फेकू शकत होता, इंग्लिशमध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये काही लिहित होता. इथे नाही ना तसं चालू. इथे हे आहे तर आहे, यू कॅन चेंज इट. हे असंच आहे. म्हणून म्हणतो काही नाही ना, ती पाईपलाईन डोक्यात ठेवायची. ओके, मग पाईपलाईनमध्ये ना पॉईंट्स लिहून ठेवा, हा पॉईंट नक्की कसला आहे, त्याच्या अवतीभवती म्हणून बोलून टाका, संपला विषय. तुम्हाला एखादी कॉलेज टीचर पण एखादीने सांगितलं असेल की काही नाही आलं तर त्या पॉईंट्स रिलेटेड लिहून या, करेक्ट ना. ठीक आहे. मी तर काय करायचो, आलं नाही ना मला की SPPUला ना ऑप्शन्स असायचे. ठीक आहे, म्हणजे एक तर क्वेश्चन 3 आणि 4 मधनं एक सॉल्व्ह करा. ठीक आहे, बट ते एकाच युनिटचे असायचे ना. ठीक आहे, मग एखादी जर सपोज क्वेश्चन असेल व्हॉट इज फीचर इंजिनिअरिंग अगेन, आणि त्याच्या चौथ्या म्हणजे हा थर्ड क्वेश्चन आहे आणि चौथ्या क्वेश्चनमध्ये दिलं आहे एक्सप्लेन द कंपोनेंट्स ऑफ फीचर इंजिनिअरिंग अँड हायलाइट इन द पॉईंट्स, फीचर स्केलिंग, लेबल एन्कोडिंग, सॉरी एक्सप्लेन स्टँडर्ड स्केलर, मिन मॅक्स स्केलर, वन हॉट एन्कोडर अँड लेबल एन्कोडर. संपला विषय. वरती विचारलंय फीचर इंजिनिअरिंग, खाली दिलंय त्यांनी यांना एक्सप्लेन करा. म्हटलं हा एकच युनिट आहे, याचाच आन्सर आहे. फीचर इंजिनिअरिंग हे आहे, त्याचे हे 4 एलिमेंट्स आहे. असं केलं असेल कोणी. नाही, हे बघा, हेच आहे जे तुमचे स्मार्टनेस, हाच स्मार्टनेस ते म्हणतो ना, स्ट्रीट स्मार्टनेस म्हणतो मी याला. असा क्विक शहाणापणा म्हणतो ना, शहाणेपणा. अरे तसं शहाणे नाही. त्या कुठे आहे, आणि सोडलं ना त्यांनी, सोडूनच द्या म्हणा, तुम्ही बीचवरच राहा. तुम्ही पण होते ना.
करा असं थोडंफार आहे ना, कुठे ना कुठे मॉक इंटरव्ह्यू सुरू करा आत्ताच. आणि मला अजिबात फोन करू नका सर मॉक घ्या, घेऊ आपण सगळं झालं. माझ्याकडे यायचं तर अजिबात असे जर उत्तर असतील तर अजिबात येऊ नका. मी हां त्याच्यासाठी मग आपल्याकडे ChatGPT जेमिनी आहे ना, त्याच्याकडे मॉक इंटरव्ह्यू देऊन या, मग या. हां चालेल. नाही ते डेटा सायन्स आहे ना, त्यासाठी ते माझ्याकडे द्यावं लागेल. डेटा सायन्स द्यावं लागेल. आता आहेत एक सर आहे डेटा सायन्स, म्हणजे नाही ते डेटा अनालिस्ट आहे, 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना डेटा अनालिस्टमध्ये. उद्या ते तुम्ही नव्हते ना सॅटर्डेचं सेशन, कोणी केलं? तुम्ही होता ना? हो. नसेल केलं तुम्ही, काय गरज आहे तुम्हाला? कळलं का क्लाउड काय? त्यांनी लाईफ सायकल एक्सप्लेन केली पूर्ण डेटाची. तुम्ही तुमच्यासारखे येडे तुम्हीच असे सेशन. माहिती आहे मला सॅटर्डेला सगळ्यांना कंटाळा येतो, काय येतो. अरे पण बघा तसंही सेशन कोण घेतं आहे, त्या माणसाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काय आहे टॉपिक, काय आहे ते बघा मग या. आता आय नो इवन सो जर एव्हरी अदर सेशन इज हाऊ टू बिकम अ डेटा अनालिस्ट अँड डेटा सायंटिस्ट, देन यू कॅन स्किप. ठीक आहे. पण इथे जर हा क्लाउड व्यक्तीचा क्लाउडबद्दल सांगतो तुम्ही मिस करताय, मग यू आर इडियट्स. पैसे तर तुम्हाला वापर नाही करता येत मग तुमच्या नीट ऑपॉर्च्युनिटी. आणि आता पुढे तोच जाईल जो ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करेल. असं आहे. ते सर आहेत, येणार आहेत आपल्या इथे, तर मग तुम्ही त्यांच्याकडनं गायडन्स घेऊ शकता चांगलं. 18 वर्षापासून शिकवत आहे ते. 18 वर्ष 2003 पासून. नाही रे, लाईक एव्हरीथिंग. तेव्हा ते C++ शिकवायचे, नंतर SQL ओरॅकल शिकवतात, सीडॅकला घेतात ते, सीडॅक पूर्ण ते शिकवतात. COEP-मध्ये होते ते आहेत. म्हणजे मी त्या दिवशी मी बसलो होतो ना त्यांचं लेक्चर क्लाउड बघायला, म्हणजे काय सांगायचं बघू, एवढ्या मोठ्या माणसाचं लेक्चर तुम्ही मिस केलं. मेन म्हणजे मला डेटा अनालिस्ट नाही, तुम्ही नको मिस करायला यार, तुमचं अर्धं काम क्लाउडवर आहे. असं तर आज हे करा, ठीक आहे. मी ॲपल पॅरामीटर्सचे ग्रिड वगैरे तसे पाठवतो, चांगला एक कोड पाठवतो, डेटा पाठवतो. तुम्हाला जो होमवर्क दिला आहे तो करा. 3 लिनियर रिग्रेशन लॉजिस्टिक, लिनियरचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज, ओव्हरफिटिंग हो झाली का कशी प्रिव्हेंट करायची, काय करायची, सगळं मी लिहून दिलं आहे. चांगलं व्यवस्थितपणे लिहून घ्या. सेम फॉर काय झालं संदेश सांगताना आणि उद्या बसून सोबत नाही बसायचं दोघांनी. लॉजिस्टिक आणि डिसिजन ट्री लिहत राहा. पुढे आपण रँडम फॉरेस्ट, त्याच्यानंतर ॲडा बूस्ट, नंतर XG बूस्ट रिग्रेसर, हे 2 ते 3 राहिलेत, बॅगिंग अँड बुस्टिंग. ठीक आहे. नेक्स्ट फ्रायडेपर्यंत, थर्सडेपर्यंत संपेल. सुपरवाइज लर्निंग संपेल, मग अनसुपरवाइज राहिलं, मग त्याच्यानंतर डीप लर्निंग जाईल. जरा काय झालं नाही हो ना, रेइन्फोर्समेंट पण, बट ते आत्तापर्यंतच्या कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं नाही, काहीच नाही विचारलं. फक्त विचारलं टाईप्स ऑफ, त्याच्यामध्ये आलं आहे, विचारलं गेलंच नाही, कुठेच नाही, कुठेच नाही. कारण की त्यासाठी डायरेक्ट AI एजंट्स आले तो. पण मी सांगेल, डोंट वरी. जनरेटिव्ह AI घेईल ना मी. घेईल मी, काही टेन्शन नाही, मजा येईल. आणि जस्ट तुम्हाला सांगतो की आता 2-2 तासाचे लेक्चर्स होतील आपले सॅटर्डेला. सो मी ते सांगतो तुम्हाला, कारण की कसं होतं आहे ना की माझं ऑफिस पण आता मला जावं लागणार आहे कंटिन्यू, तर मग मी तुम्हाला आधीच थोडं रेडी करतो आहे की एकतर मग, कारण की आपलं सकाळी लवकर होईल लेक्चर्स रोजमध्ये, तर मग ते सकाळी कसं खूप लवकर, कारण तुम्ही 10लाच तुम्ही झोपेत राहता, 8:30ला नाही राहता, नाही म्हणूच नका सगळे, 8:30ला तर अजून राहा. सॅटर्डेला रिव्हिजन कम नेक्स्ट टॉपिक्स. रश करायचा नाही आहे, बट कवर करायचा मला पटपट. रश करायचं असतं तर मी रोज एक एक अल्गोरिदम संपवून पुढे गेलो असतो.
एक एक्सप्लेन करू, रश नाही करायचं, आरामात करू. फक्त सांगतो की नॉट एव्हरी सॅटर्डे बट अल्टरनेट सॅटर्डेज वगैरे ठेवत जाऊ असे 2 तास 1 तास. कारण की मी बाकीचे क्लासेस तेच बघितले, 7:30 ते 9:30ची एक बॅच असते त्यांची डेटा सायन्सची कंटिन्यू. ते सर सांगत होते मला, ते आले होते त्या दिवशी. म्हणजे 2 तासाचं 2-2.5 तासाचं 7:30ला येतात मुलं, 60 लोक, 60चे 60 येतात म्हणे. हो, बसू देत नाही ना मध्ये नेक्स्ट डे. आणि मग जर कोणी प्लेसमेंट मागायला आलं तर मग त्याला मग त्याच गोड शब्दात बोलता, आलास का तू. समजा आपण तुमची अटेंडन्स रोज मार्क कशाला होते, थोडं डोकं लावा. तर त्यांचे प्रॉपर आता इथे पण येईल टूल्स. हां, काय कोणी आवाज दिला सर, तर मग असं आहे. तो सोच लो आप एक बार.